जेवणात फक्त वरण भातसुद्धा असला ना तर त्या वरण भाताला पण स्पेशल बनवते ही आळूवडी. बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ, हळद, ओवा आणि जिरं टाकलं. थोडासा हिंग पण टाकायचं बरं का. आता हे आळूवडी चटपटीत बनवण्यासाठी थोडंसं आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना टाकलं आहे. तर ह्याची छान पेस्ट करून घेतली. थोडं मोठं ठेवलं तरी पण चालतं आहे. बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. लागेल तेवढं पाणी घालायचं. बॅटर आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आपण भजीसाठी करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाड. स्वच्छ धुतलेली आळूची पानं पुसून घ्यायचं आणि हे जे देठ आहे ना हे खूप जाड असतं, त्यामुळे थोडंसं कापून घ्यायचं जेणेकरून आपल्याला छान फोल्ड करता येतो, त्याचा रोल छान होतो. लाटण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरची आपण जे बेसनचं बॅटर बनवलं आहे ना पातळ असं लावून घ्यायचं. तुम्ही आपल्या मर्जीप्रमाणे किती तुम्हाला पानं एकमेकावर ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता. आपण जेवढे जास्त पानं लावू ना एकमेकांवर आपला रोल छान बनतो आणि क्रिस्पी होतो. बेसन पीठ आपल्याला पातळ लावायचं आहे. आता मी इथं 3 पानं लावलेत एकामेकावर आणि छान पातळ असं स्प्रेड करून घेतले. दरवेळेला मी छोटी पानं आणते, पण ह्या वेळेला मला मोठा साईज भेटला पानांचा, त्यामुळे मला लावताना खूप अडचण होत होती. मी परत उलटी टाकून ना त्याच्यावर फोल्ड करत होते. आता 3 एकामेकावर पानं आपली लावून झाली ना, तुम्हाला कसं फोल्ड करायचं आहे तुम्ही फोल्ड करू शकता किंवा दाखवल्याप्रमाणे करू शकता. तर मी 3-3 असे 6 पानं केलं होतं. दुसरं पण लावून घेतलं आणि स्टीमरमध्ये ठेवलं. पानं लांब असल्यामुळे मला कट करावं लागलं. कट करून 4 तुकडे केले आणि 15 मिनटं मी स्टीम करून घेतली. छान शिजले. शिजल्यानंतर काढून घ्यायचं. किती छान सुंदर असा कलर आला होता हिरवागार. इथे सगळ्यांची आवड वेगवेगळी असते. कोणाला तळून आवडतं तर कोणाला असंच शिजलेलं खायला आवडतं. तर माझ्या मिस्टरांना तरी अशीच आळूवडी आवडते, त्यामुळे त्यांनाही मी अशी करून दिली. आणि आता व्हिडिओ पूर्ण करायचा होता म्हणून मी एका वडीचे ना छान तुकडे केले आणि फ्राय करून घेतले. थोडंसं तेल टाकायचं, जिरं आणि पांढरे तीळ टाकले होते. छान आलटू पालटून दोन्ही बाजूने ना सॅलो फ्राय करून घ्यायचं. तुम्ही तळू पण शकता, पण तळायची गरज नसेल तर सॅलो फ्राय पण करू शकता. छान खमंग होतात आणि तुम्ही बघू शकता छान लेयर सुटले होते आणि कुरकुरीत पण झाले होते. कशी वाटली रेसिपी मग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आळूवडी तळलेली आवडते की तशीच शिजवून खायला आवडते हे पण नक्की सांगा. उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. बाय.